राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ चष्मा वाटप शिबिराचे आयोजन विविध प्रभागात सुरू आहे। गरजूंना दृष्टी आणि प्रत्येक चेहऱ्यावर आनंद देण्यासाठी भारतीय जनता पार्टी ठाणे व आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 22 नौपाडा मंडळच्या वतीनं देवाभाऊ चष्मा अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन खाटण रोड येथील माता रमाई चौक येथे करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप तसेच मोफत मोतीबिंदू तपासणी करण्यात आली, तर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे। स्थानिक नगरसेविका सौ उषा विशाल वाघ आणि भाजपा नौपाडा मंडल उपाध्यक्ष श्री विशाल दिलीप वाघ यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार श्री संजय केळकर आणि आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, नगरसेविका नम्रता कोळी, जयेंद्र कोळी, भाजपा सरचिटणीस सचिनजी पाटील, विक्रम भुईर, महेंद्रजी जैन, भाजपा नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहितजी गोसावी, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस रक्षाताई यादव, समाजसेवक नितीनजी धमाले, कृपालजी कांबळे, बूथ प्रमुख परेश शहा, मनीलाल सत्रा, ऋषिकेश बापटसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिबिर यशस्वी करण्यासाठी बूथ प्रमुख हुजेफा शेख, इमरोज खान, आकांक्षा घेवडे, तेजस वाघ, शिवा राठी, आफताब खान, शुभम वाघ, राहुल भेनवाल, विशाल करोतिया, अरुण भेनवाल यांनी विशेष मेहनत घेतली। निरोगी दृष्टी सशक्त समाज या संकल्पनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस 22 तारखेला होता आणि वाढदिवसाचा सप्ताह चालू आहे। आज या ठिकाणी देवाभाऊ चष्मे त्याची मोफत तपासणी आणि त्याचं वितरण हा कार्यक्रम ठेवला आहे। या शहरामध्ये आम्ही 3 दिवस हा कार्यक्रम ठेवला आहे आणि जवळपास 3 ठिकाणी मिळून 6000 नागरिकांना तपासणी आणि मोफत चष्म्याचं वाटप होणार आहे। हा चष्मा जो आहे तो खऱ्या अर्थाने अनब्रेकेबल चष्मा आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गरजू लोकांसाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारचा उपक्रम आम्ही या शहरामध्ये देवाभाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला आहे। देवाभाऊ चष्मा हा अतिशय लोकप्रिय असा चष्मा झाला आहे। देवाभाऊंना जशी दूरदृष्टी आहे तशी त्यांचा चष्मा वापरलेला देखील दूरदृष्टी येईल अशा प्रकारची आमची संकल्पना आहे। आज या ठिकाणी हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये उषा वाघ, नम्रता कोळी, जयेंद्र कोळी, विशाल वाघ ही सगळी आमची या ठिकाणचे दोन्ही नगरसेविका आणि आमचे पदाधिकारी यांच्या प्रभागामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि मला विश्वास आहे की शेकडो लोक याचा लाभ घेतील। मी जनतेला देखील आवाहन करतो की आपण या देवाभाऊ चष्मा शिबिराला अवश्य भेट द्या आणि तपासणी करून द्या। राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेवाकार्य उपक्रम हे ठाण्यामध्ये सातत्याने सुरू आहे। आपण बघितलं की 19 तारखेला मेडिकल कॅम्प, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची महाराजस्व योजनेचे अनेक ठिकाणी विधानसभा निहाय कॅम्प आणि त्याचबरोबर आज या इकडे माननीय केळकर साहेबांच्या प्रेरणेने ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी या चष्म्या वाटपाचा, मोफत चष्म्या वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। त्याच माध्यमाने आज या इकडे आमच्या दोन्ही नगरसेविका वाघताई आहेत आणि नम्रताताई आहेत यांच्या पुढाकाराने या इकडे हा चष्म्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। मला पूर्ण विश्वास आहे की या सगळ्या सेवाकार्याच्या माध्यमाने नागरिकांचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही बघाल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र असे सेवाभावी उपक्रम राबवण्यात येत आहेत। तसेच तुम्ही बघू शकतात आज हा दुसरा कॅम्प आहे प्रभाग क्रमांक 22मध्ये। आज आदरणीय आमचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या माध्यमातून तसेच निरंजन डावखरे साहेब असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22मध्ये हा
कॅम्पचं आज इथे आयोजन केलेलं आहे. तर मी नागरिकांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. तसेच सकाळपासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 11 वाजल्यापासून तर आता 12:30-1 वाजेपर्यंत 200 लोकांचं इथे चष्म्याची वाटप झालेली आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गावखुरे साहेब आणि केळकर साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. थँक्यू.